अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी कोणताही प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला नाही। खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या तारांकित प्रश्नावर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची लोकसभेत माहिती। अतिवृष्टी झालेल्या क्षेत्राची माहिती देण्यासाठी सरकारची गंभीर चूक। 14 लाख हेक्टरवर नुकसान, मात्र केंद्राला केवळ 1,10,000 हेक्टरचा आकडा दिला, तर राज्याच्या प्रस्तावाशिवाय केंद्राने 3,000 कोटींची मदत दिल्याची माहिती। मदतीसाठीचा अहवाल केंद्राला पाठवल्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा दावा। अहवाल पाठवल्यावरच केंद्राची टीम पाहणीसाठी आली। 2 वेळा पाहणी केल्यावर केंद्राच्या टीमने अहवाल दिल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया। इतकं मोठं नुकसान होऊनही केंद्राला प्रस्ताव न पाठवणं हे म्हणजे सरकार झोपेत आहे, अशी टीका काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी केली। तर निवडणुका जिंकणं हे सरकारचं ध्येय असून शेतकऱ्यांना सरकारनं वाऱ्यावर सोडल्याची टीकाही वडेट्टीवारांनी केली। अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारनं अजूनही प्रस्ताव न पाठवल्यासंदर्भात कृषी मंत्री भरणेंना फोन करणार, खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। अतिवृष्टीग्रस्तांबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारनं केंद्राकडे का पाठवला नाही याचं उत्तर राज्य सरकारनं दिलं पाहिजे। हा राज्य सरकारचा बेजबाबदारपणा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींची टीका। अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्याऐवजी सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून राजकीय घर मजबूत करण्यात व्यस्त, रोहित पवारांनी राज्य सरकारवर केली टीका। नाशिकच्या तपोवन परिसरातील वृक्षतोडीला कडाडून विरोध। वृक्षतोडीविरोधातील आंदोलनामध्ये शाळकरी मुलंही सहभागी। प्रशासन काय तोडगा काढणार याकडे लक्ष। कुंभमेळ्यामध्ये अडथळे यावेत असं अनेकांना वाटतं, पण आम्ही तसं होऊ देणार नाही। तपोवनातल्या वृक्षतोडीला होणाऱ्या विरोधावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। पर्यावरणाचा ऱ्हास होऊ देणार नसल्याची ही ग्वाही। तपोवनातील वृक्षतोडीच्या संदर्भात सामोपचारानं तोडगा काढला पाहिजे। अभिनेते सयाजी शिंदेंची भूमिका, पर्यावरण हिताची। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका। तपोवनातील झाड तोडण्याच्या निर्णयावर अभिनेत्री अनिता दाते यांची नाराजी। साधूग्रामसाठी झाडं तोडण्याची भूमिका साधू महंतांनाही न पटणारी अनिता दातेची भूमिका। नाशिकची वनराई जपण्यासाठी एकत्र येण्याचंही आवाहन। तपोवनापाठोपाठ नाशिकच्या सोमेश्वर जवळ तयार होणारा जॉगिंग ट्रॅक वादात। शेकडो झाडं तोडून काँक्रीटचा रस्ता तयार करण्याचा घाट। कुणाच्या मागणीवरून ट्रॅक तयार करताय ते सांगा, माजी नगरसेवक विलास शिंदेंचा सवाल। खासदार संजय राऊत यांचे व्याही। राजेश नार्वेकर यांच्या मुलाच्या लग्नामध्ये संजय राऊत आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट। यावेळी फडणवीसांकडून राऊतांच्या तब्येतीची विचारपूस। दोघांमध्ये 15 मिनिटं चर्चा। राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन 1 आठवडाच होणार। 8 ते 14 डिसेंबरपर्यंत अधिवेशन चालणार। रविवारी कामकाज सुरू राहणार असल्याची माहिती। 3 नाही तर किमान 2 आठवडे अधिवेशन घ्या अशी आमची मागणी होती, मात्र विरोधकांच्या प्रश्नांना देण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडे उत्तरं नसल्यामुळे सरकार 8 दिवसातच अधिवेशन गुंडाळत असल्याची ठाकरेंचे शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांची टीका। विरोधी पक्षनेता निवडल्यास सरकारसमोर बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला अशी परिस्थिती येईल, त्यामुळे ते बापही दाखवत नाहीत आणि श्राद्धही घालत नाहीत। भास्कर जाधव यांची विरोधी पक्षनेते पदावरून सरकारवर टीका। जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही 2 टप्प्यामध्ये होण्याची शक्यता। 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या जागी दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदान घेण्याचा राज्य निवडणूक आयोगाकडून विचार सुरू। दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषदांऐवजी महापालिका निवडणुकांची शक्यता। निवडणूक आयोगाने उद्या बोलावली 29 मनपा आयुक्तांची बैठक। 15 ते 20 डिसेंबर दरम्यान जाहीर होऊ शकतात महापालिका निवडणुका। मतदार आकर्षित होतील असे निर्णय घेऊ नये, निवडणूक आयोग सरकारला पत्र लिहिणार। अधिवेशनावेळी घोषणा करताना सरकार मर्यादा पाळणार का याकडे लक्ष। राज्यभरातील नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये सरासरी 70 ते 75% मतदान। त्र्यंबकेश्वरमध्ये तब्बल 85.66%, बुलढाण्यातल्या सिंदखेड राजामध्ये 85%, तर पालघरच्या जव्हारमध्ये 83% मतदान। महाडमध्ये काल राष्ट्रवादी आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्या प्रकरणी परस्पर गुन्हे दाखल। पिस्टलचा वापर करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, हॉकी स्टिक, स्टंप आणि बॅटचा वापर करून मारहाण, सोन्याची चेन चोरल्याप्रकरणी गुन्हा दाखल। सिंधुदुर्गमधील सावंतवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या अखेरच्या टप्प्यामध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार राडा। अंगावर गाडी घालण्याच्या कारणावरून चालकाला मारहाण, 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल।
बीडच्या गेवराईमध्ये काल भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये राडा. लक्ष्मण पवार आणि पंडित कुटुंबियांमधील सदस्य भिडले. अमरसिंह पंडित यांचे स्वीय सहाय्यक जखमी. निवडणुकांचा निकाल पुढे ढकलल्यावरून नाना पटोले आणि चंद्रशेखर बावनकुळेंमध्ये झुंपली. मतमोजणी पुढे ढकलली. आता सर्व संशयाच्या भोवऱ्यात पटोलेंची टीका, तर पटोलेंना केवळ राजकारण करायचं आहे, बावनकुळेंचं प्रत्युत्तर. मुंबई महापालिका क्षेत्रातील दुबार मतदार शोधण्यासाठी मोठी हालचाल. 227 प्रभागांसाठी 227 स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करा. निवडणूक आयोगाचे मनपा आयुक्तांना थेट निर्देश. कुर्ला एल वॉर्डच्या प्रारूप मतदार यादीमध्ये घोळ. एकाच घरातील मतदारांची नावं 2 वेगवेगळ्या प्रभागांमध्ये. चुका दुरुस्त करण्यासाठी आणखी 7 दिवस वाढवून देण्याची मागणी. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी. मुंबईतल्या 6 लोकसभा क्षेत्रामध्ये जवळपास 1800 जण इच्छुक. एका वॉर्डमध्ये प्रत्येकी 7 ते 8 जण इच्छुक उमेदवार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील नव्या प्रभाग आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकांवर आज निकालाची शक्यता. सुनावणी पूर्ण झाली असून मुंबई उच्च न्यायालयानं निकाल राखून ठेवला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सावळा गोंधळ. पुढील 15 ते 16 दिवस पेट्या गोदामात. सरकारकडून घोळ शक्य. पृथ्वीराज चव्हाणांचा निवडणूक आयोग आणि सरकारवर टीकास्त्र. नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा काय सांगतो ते महत्त्वाचं. टीकाकार नेत्यांना निवडणूक आयोगाचं चोख प्रत्युत्तर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बावनकुळे, पटोलेंसह अनेक नेत्यांची आयोगावर टीका. नगर परिषद आणि नगरपंचायतीची मतमोजणी लांबल्यामुळे एमपीएससी परीक्षा आणि मतमोजणी एकाच दिवशी. 21 डिसेंबरला राज्यभरामध्ये नगर परिषद नगरपंचायतीची मतमोजणी, तर दुसरीकडे एमपीएससीची परीक्षा. महात्मा फुलेंच्या डॉक्युमेंटरी संबंधीची फाईल मंत्रालयातून गायब. 28 ऑक्टोबरला अन्य फाईलच्या शोधात असताना प्रकार समोर. मूळ फाईलींच्या जागी डुप्लिकेट फाईल ठेवल्याचं समोर. अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल. हे सरकार शिवाजी महाराजांचं, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतं, मात्र त्यांच्या विचारांनी चालत नाही. कदाचित ते नथुराम गोडसेंच्या विचारांनी चालतं. फुलेंच्या डॉक्युमेंटरीची फाईल गायब झाल्याप्रकरणी विजय वडेट्टीवारांची टीका. कोरेगाव भीमा चौकशी आयोगाच्या सुनावणीला उद्धव ठाकरे अनुपस्थित. वॉरंट बजावण्याची प्रकाश आंबेडकरांच्या वकिलाची मागणी. आंबेडकरांच्या अर्जावर आज सुनावणी होणार. जवाहरलाल नेहरूंना सरकारी पैशांमधून बाबरी मशीद बांधायची होती. गुजरातच्या बडोद्यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचं वक्तव्य. सरदार पटेलांनी नेहरूंची योजना उधळून लावल्याचाही दावा. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सोराणा यांचं निधन. सोलापूरमध्ये वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. शासकीय रुग्णालयामध्ये देहदान करण्याचा निर्णय. ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सोराणा यांच्या निधनानं समाजवादी चळवळीचं अपरिमित नुकसान. त्यांनी उभारलेलं आपलं घर हे आश्रयस्थान असंख्य तरुण तरुणींच्या आयुष्याला नवी दिशा देणारं. शरद पवार यांची पन्नालाल सोराणा यांना श्रद्धांजली. मालेगावमध्ये पुन्हा 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा लैंगिक अत्याचार. गिरणा धरण परिसरातली घटना. मुलगी शाळेतनं येत असताना आरोपीकडून बळजबरीनं मुलीवर लैंगिक अत्याचार. स्थानिकांनी आरोपीला दिलं पोलिसांच्या ताब्यात. पुण्यातील गुंड निलेश घायवळ संदर्भात धक्कादायक माहिती समोर. घायवळचा सहकारी अजय सरोदेच्या घरी सापडली 200 जिवंत काडतुसं, तर 200 रिकाम्या पुंगळ्या. अजय सरोदे बंट्या चौधरीला 3 दिवसांपूर्वीच कर्नाटकात अटक. ठाण्यातल्या येऊरमधल्या पंचवटी बंगल्याच्या केअरटेकरची हत्या. मित्रासोबत पार्टी करताना झालेल्या किरकोळ वादातनं मित्राकडून हत्या. भानुप्रताप सिंग असं केअरटेकरचं नाव. नवीन पनवेल रेल्वे स्टेशन परिसरामध्ये अनधिकृत पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या फॉर्च्युनर कारमध्ये पिस्तूल आढळलं. चालक पोलिसांच्या ताब्यात. राजेंद्र निकमवर मुंबईमध्ये विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर. उल्हासनगरमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांकडून रुग्णालयाची तोडफोड. रुग्णाच्या मृत्यूनंतरही केवळ बिल वाढवण्यासाठी रुग्णालय प्रशासनानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं आणि बिल वाढवलं असा नातेवाईकांचा आरोप. नवी मुंबईतील पामबीच रोडवर वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून दुचाकीस्वारांची जीवघेणी स्टंटबाजी. तरुणांवर कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी. अमरावतीमध्ये निलिमा खरबडे या 45 वर्षीय महिलेची गळा चिरून हत्या. पती सनी इंगोलेनंच ब्लॅकमेलिंगला कंटाळून महिलेची हत्या केल्याची माहिती. 2 महिन्यांपूर्वीच त्यानं या महिलेसोबत केलं होतं लग्न. मुंबईमध्ये दारूच्या आहारी गेलेल्या पतीकडून पत्नीची धारदार शस्त्रानं हत्या करण्याचा प्रयत्न. हल्ल्यामध्ये पोटच्या मुलीवरही जीवघेणा हल्ला. पोलिसात गुन्हा दाखल.
वसईमध्ये अनधिकृत गाळ्यामध्ये हार्पिक डेटॉलसह नामांकित कंपन्यांची बनावट उत्पादनं तयार करून विक्री होत असल्याचं उघड. नायगाव पोलिसांच्या छाप्यामध्ये 8,80,000चा माल जप्त. मुंबईमध्ये ड्रग्ज रॅकेटवर मोठी कारवाई. ड्रग्ज तस्करी प्रकरणी पती पत्नीला अटक. 2,04,00,000चं 511 ग्रॅम हेरोईन, 2 मोबाईल फोन आणि मिक्सर ग्राइंडर जप्त. गाडीचं टायर निघालं असताना भरधाव वेगामध्ये गाडी चालवत जीवाशी खेळ. पुण्यातील कॅम्प परिसरामध्ये मद्यधुंद गाडी चालकाचा थरारक स्टंट. एका तरुणानं गाडीचा पाठलाग करत गाडी थांबवली. घोडबंदर रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीवरून मुंबई उच्च न्यायालयानं काढली ठाणे महापालिकेची खरडपट्टी. वाहतूक कोंडीमुळे या रस्त्यावरून प्रवास करणं दुःस्वप्न असल्याचं हायकोर्टाचं निरीक्षण. भिवंडीच्या तीनबत्ती परिसरामधील मुरगी मोहल्ला या ठिकाणी 120 वर्ष जुन्या धोकादायक इमारतीवर मनपाचा बुलडोझर. मनपानं इमारत धोकादायक असल्याची आधीच दिली होती पूर्वसूचना. पुण्यातील आंबेगावमध्ये बिबट्यांची दहशत कायम. 3 बिबट्यांचा मुक्त संचार तर 1 पिंजऱ्यामध्ये जेरबंद. बिबट्यांचा रस्ता ओलांडतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये चित्रित. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगीतल्या शेत शिवारातून 3 बिबट्यांचा मुक्त संचार. शिकारीचा शोध घेताना बिबटे आढळले. बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची गावकऱ्यांची मागणी. किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला बिबट्याचं दर्शन. एकाच वेळी 2 बिबटे रस्ता ओलांडताना मोबाईल कॅमेऱ्यात कैद. पुन्हा एकदा जुन्नरमध्ये टोळीनं बिबट्यांचा मुक्त संचार दिसून आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नाशिकच्या कळवणमधील किराणा गोडाऊनमध्ये घुसलेल्या बिबट्याला पकडण्यामध्ये वन विभागाला यश. बेशुद्ध करून बिबट्याला पकडलं. यावेळी बिबट्याला बघण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी. चिपळूणच्या तनाळी गावातल्या रामवाडीमध्ये बिबटे विहिरीत पडला. भक्ष्याचा पाठलाग करत असताना बिबट्या 40 फूट खोल विहिरीत पडल्याची माहिती. 2 तासांनी बिबट्याची सुखरूप सुटका. पुण्याच्या एनडीए परिसरामध्ये 5 काळविटांचा मुक्त संचार. अन्नाच्या शोधात ते शहरी परिसरामध्ये आले असावेत असा वन विभागाचा अंदाज. मुंबईमध्ये वरळीच्या समुद्रामध्ये डॉल्फिनचं दर्शन. सकाळी 9 वाजण्याच्या सुमाराला वरळी सी फेस समुद्रकिनारी डॉल्फिन पाहायला मिळाले. डॉक्टर मनाली क्षीरसागर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा कार्यभार स्वीकारला. नागपूर विद्यापीठाच्या 102 वर्षांच्या इतिहासामध्ये डॉक्टर मनाली क्षीरसागर या पहिल्या नियमित महिला कुलगुरू. IIT रुड़कीच्या विद्यार्थ्यांना 90 लाख ते 3 कोटींपर्यंतचं पॅकेज. अमेझॉन, अमेरिकन एक्सप्रेस, एनव्हिडिया आणि गुगलकडून ऑफर. IIT रुड़कीच्या 1,701 विद्यार्थ्यांचा प्लेसमेंटमध्ये सहभाग. बॉम्बे हायकोर्टाचं नाव मुंबई उच्च न्यायालय करा. आमदार सुनील प्रभूंची मागणी. हिवाळी अधिवेशनामध्ये प्रस्ताव संमत करण्याबाबत प्रभूंचं मुख्यमंत्र्यांना पत्र. उत्तर प्रदेशातील बनारस हिंदू विद्यापीठामध्ये मध्यरात्री तुफान राडा. विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक. एका विद्यार्थ्याला कारनं धडक दिल्यामुळे वादाला सुरुवात. विद्यापीठाला छावणीचं स्वरूप. वनतारा नको, सरकारी सुरक्षित अधिवासच हवा. सावंतवाडी परिसरामध्ये भटकणाऱ्या ओंकार हत्तीच्या भवितव्यावर उच्च न्यायालयाच्या समितीचा सरकारी ताब्यामध्ये पुनर्वसन करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश. विशाखापट्टणममधील कैलाशगिरी टेकडीवर भारतातील सर्वात लांब काचेचा पूल तयार. 7 कोटी रुपये खर्चून बांधलेला स्कायवॉक पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र ठरणार. आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेची तारीख ठरली. 9 फेब्रुवारीला होणार यात्रा. तारखेच्या निश्चितीनंतर रेल्वे आणि खासगी वाहनांच्या बुकिंगसाठी चढाव उठला. अयोध्येमध्ये होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय. योगी आदित्यनाथ सरकारनं दिली 52 एकर जमीन. टाटा कंपनी बांधणार संग्रहालय. युरोपातल्या बल्गेरियामध्ये एका रॅली दरम्यान हिंसाचार. राजधानी सोफियामध्ये अर्थसंकल्पाच्या मसुद्याविरोधात लोक रस्त्यावर. आंदोलकांकडून दुकानांची तोडफोड आणि जाळपोळ. पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर. अमेरिकेतल्या अटलांटामध्ये पेट्रोल पंपावर किरकोळ वादातून अचानक गोळीबार. एका जखमीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. अंधाधुंद गोळीबाराचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर. चीनमधून भीषण आग लागल्याचा एक भयानक व्हिडिओ समोर. भर रस्त्यामध्ये आग लागून ज्वाळा उठल्यामुळे परिसरामध्ये घबराट. शेजारील काही गाड्यांचंही नुकसान. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खानच्या मृत्यूचं वृत्त हे अपवाद. बहीण उजमा खाननं जेलमध्ये घेतली इम्रान खानची भेट. इम्रान खानची तब्येत ठीक, बहिणीची प्रतिक्रिया. श्रीलंकेतील दितवा वादळ पुढे सरकलं तरी त्याचे अत्यंत भयावह परिणाम दिसत आहेत. अजूनही काही शहरामध्ये पाणी साचलंय. सगळं काही नामशेष झालंय. भारतानं या कठीण काळामध्ये मदतीचा हात दिला.
अमेरिकेमध्ये हिवाळ्याची सुरुवात. बर्फवृष्टीमुळे अनेक राज्यांमध्ये जनजीवन विस्कळीत. कमी दृश्यमानतेमुळे वाहन चालकांना अडचणी. हवाई उड्डाणांवरही परिणाम. शाळा देखील बंद. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये बर्फवृष्टीमुळे विमानांच्या वाहतुकीवर परिणाम. मँचेस्टर विमानतळावरील विमानांची चाकही गोठली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.